Good morning, student. In last lecture, we discussed the topic some basic concept in chemistry, in which the types of matter, its measurement, different types of measurement, their SI units, CGS units, we already discussed in last period. In this lecture, we discuss in some basic concept in chemistry, law of chemical combination. Laws of chemical combination. यामध्ये chemical combination मध्ये पहिला आहे law of conservation of mass. Law of conservation of mass काय सांगतो? अतिशय महत्त्वाचे लॉ आहे. Law of conservation of mass. It can be stated as mass is neither created nor destroyed. मास तयारी होत नाही आणि नाशही पावत नाही. हा सिंपल म्हणजे थोडक्यात काय, रिएक्टंटचं जेवढं वजन असेल, सम ऑफ मासेस ऑफ रिएक्टंट्स इज इक्वल टू सम ऑफ मासेस ऑफ प्रोडक्ट. म्हणजे आपण 1 किलो ए घेतला, 2 किलो बी घेतलं आणि या दोघांपासून सी आणि डी जर तयार झालं तर हे 1 किलो आणि 2 किलो टोटल 3 किलो प्रॉडक्ट तयार झाला पाहिजे. रिएक्टंटच्या मासेसची जेवढी बेरीज होईल तेवढीच बेरीज ही प्रॉडक्टच्या मासची झाली पाहिजे. म्हणून महत्वाचं याच्यामध्ये एक सिंगल सेंटेन्स फक्त त्यांनी लॉ ऑफ कन्झर्वेशन मध्ये सांगितलेलं आहे, मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. कुठलं एक्झाम्पल तुम्ही घेतलं, कार्बन प्लस O2 गिव्स CO2. कार्बनचं वजन समजा 12 ग्रॅम घेतलं, हा 32 ग्रॅम, तर हे 12 अधिक 32 ह्याचं 44 ग्रॅम व्हायलाच पाहिजे. म्हणजे सम ऑफ मासेस ऑफ रिएक्टंट्स इज इक्वल टू सम ऑफ मासेस ऑफ प्रोडक्ट असंही म्हटलं तरी चालतं. किंवा इट कॅन बी स्टेटेड ॲज मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. म्हणजे 12 अधिक 32 44 होत असेल, 45 ग्रॅम 50 ग्रॅम असं तयार होतं, असंही होणार नाही. 44 ग्रॅम तयार होण्याच्या ऐवजी 40 ग्रॅम तयार होतं, 4 कुठं गेलं की असंही नाही, डिस्ट्रॉय होणार नाही. म्हणजे नवीन तयार होणार नाही आणि आहे ते डिस्ट्रॉय होणार नाही. नीट लक्षात घ्या. हे याच्यावरती आधारित आपण पुढे बॅलन्सिंग सुद्धा करणार आहात, त्यामुळे तेही लक्षात ठेवायचं. हा झाला पहिला लॉ. दुसरा आहे लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. डेफिनाइट प्रोपोर्शन म्हणजे सांगायचं काय, गिवन कंपाऊंड कुठलाही घेतला, त्याची मेथड कोणती असेल, कोणत्याही मेथडने तो तयार केलेला असेल, irrespective its method of preparation always contains same elements. एलिमेंट तेच असतील, त्यांचं प्रोपोर्शन सेम असेल, पण प्रोपोर्शन कोणाचं, वजनाचं. डेफिनाइट असा शब्द आहे पहा. म्हणजे आपण हा कार्बन डायऑक्साइड तयार करायला गेलो आपण, तर हा कार्बन डायऑक्साइड तयार करत असताना कोणत्या मेथडनी मी कार्बन डायऑक्साइड तयार केला याच्याशी देणं घेणं नाही. म्हणजे हे कार्बन प्लस O2 गिव्स CO2 म्हणलं नाही, कार्बन मोनॉक्साइड प्लस हाफ O2 गिव्स CO2 म्हटलं. या मेथडनी करा, या मेथडनी करा, किंवा CaCO3 याचं डिकम्पोजिशन केलं आणि CaO प्लस CO2 वेगवेगळ्या मेथडनी मी कार्बन डायऑक्साइड तयार केला, तर ह्या कार्बन डायऑक्साइड मध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांचं प्रोपोर्शन वजनाच्या बाबतीमध्ये फिक्स असतं, डेफिनाइट असतं. गिवन कंपाउंड ऑलवेज कंटेन्स सेम प्रोपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट. वजनाचं म्हणजे CO2 म्हणलं की याचं जे प्रमाण आहे, प्रोपोर्शन आहे,
त्यामध्ये काही बदल होणार नाही, म्हणजे एकाच दोन हेच राहील. म्हणजे असं होणार नाही की ह्या मेथडने केलं की वेगळंच मिळेल, दुसऱ्या मेथडने दुसरंच मिळेल, असं काहीही होणार नाही. म्हणून गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स सेम प्रपोर्शन, डेफिनाइट प्रपोर्शन ऑफ सेम एलिमेंट बाय वेट. म्हणजे हे 12:32, कार्बनचं वजन 12, ऑक्सिजनचं 32, इथेही 12:32, इथेही 12:32, याच्यात बदल होणार नाही. याला म्हणतो लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. म्हणजे आपण कार्बन डायऑक्साईड म्हणलं की फिक्स झालं CO2. मग तर असं विचारायचं नाही की ती कोणत्या मेथडने तयार झालं, का तर त्या कार्बन डायऑक्साईड मध्ये इन्व्हॉल्व होणाऱ्या एलिमेंटच्या वजनाचं प्रपोर्शन हे फिक्स असतं. हे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. नीट लक्षात ठेवायचं. इट कॅन बी स्टेटेड ॲज गिवन कंपाऊंड, जो कोणता असेल तो, ऑलवेज कंटेन्स सेम प्रपोर्शन ऑफ कुणाचं एलिमेंट्स बाय वेट. सगळं वजनाच्या संदर्भात बोलतो आपण. प्रपोर्शन बाय वेट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. नीट लक्षात ठेवा. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास सिंपल आहे. मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. तुम्ही तयारी करू शकत नाही आणि नाशही करू शकत नाही. कुठे कॉम्बिनेशन करत असताना, घरगुती सुद्धा तुम्ही एखादा मटेरियल तयार करत असताना आपल्याला हे गरजेचं आहे. लाडू तयार करत असाल तर आपल्याला ते बेसन किती आहे, साखर किती आहे, दुसरं जे रॉ मटेरियल आपण काय जे टाकतो ते सगळं आपल्याला काय करावं, त्याची बेरीज म्हणजे तेवढे किलो ते घडलं जातं. म्हणजे साखरेचं वजन सुद्धा विचारात घेतलं जातं. तसं ह्या कॉम्बिनेशन मध्ये तेवढंच वजन, लॉस काही होत नसतं. लॉस नाही. एखादी प्रक्रिया करत असताना काही प्रॉडक्ट हे गॅसियस तयार होत असतील तर ते गॅस इव्हॉल्व होतील. निघून गेले म्हणजे त्यांचं वजन कमी झालं असं म्हणायचं नाही. ते आपण काउंटेबल आपल्याला काउंट करावं लागतं. आता गॅसियस असल्यामुळे आपल्याला स्टोअर करून त्याचं वजन केलं की ते सम ऑफ मासेस ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू सम ऑफ मासेस ऑफ प्रॉडक्ट असंच मिळतं. आणि म्हणून काळजीपूर्वक मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. आणि दुसरं महत्वाचं हे गिवन कंपाऊंड, दिलेला कुठलाही कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट. हे कार्बन आणि ऑक्सिजनचं प्रपोर्शन. सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स बाय वेट इज कॉल्ड एज लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. लक्षात आले तुम्ही? कारण आपल्याला लॉ माहिती असणं गरजेचं, कारण आपल्याला केमिकल कॉम्बिनेशन्स पाहिजे, त्याच्यानुसार आपल्याला त्याचे आउटपुट लिहायचे आहेत. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला गरजेचं आहे की आपण काय सांगतोय, काय बोलतोय. तिसरा लॉ आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. मल्टिपल ह्याच्यामध्ये काय होतं, when A and B are two elements combined together to form two or more product. दोन एलिमेंट एकत्र येऊन एक किंवा एक पेक्षा अनेक कंपाऊंड्स त्याचे तयार होत असतील. एक किंवा एक पेक्षा अनेक. नीट लक्षात घ्या. कार्बन प्लस हाफ O2 gives CO2. कार्बन प्लस O2 gives CO2. एलिमेंट कार्बन आणि ऑक्सिजनच आहे. त्यांच्यापासून हे कार्बन मोनॉक्साईड तयार झाला, कार्बन डायऑक्साईड तयार झाला. किंवा बॅलन्सिंग करून लिहितो मी, H2 प्लस O2 गिव्स, समजा मी हे H2 बॅलन्सिंग असं लिहायचं असेल तर तू लिहितो. मी याला असं सुद्धा लिहू शकतो, H2 प्लस O2 गिव्स H2O. आता हे लिहित असताना मी जरी वेगवेगळे हे तयार करत असतो, वेगवेगळे कंपाऊंड तयार करत असतो, A and B combine together to form one or more compounds. जर तयार होत असतील तर
आता काय सांगतो पुढचा लॉस अगोदर हे एलिमेंट एकत्र येऊन एकपेक्षा अनेक कंपाऊंड तयार होतात हा महत्त्वाचा झाल्यानंतर काय होतं द मासेस ऑफ कंपाऊंड बी चं जे आता ह्याचं वजनाचा जर विचार केला आपण हा कार्बन 12 आहे अर्धा ऋतू आहे अर्धा ऋतू म्हणजे 16 हे 12 16 हे 12 32 इथं जर विचार केला आपण तर हायड्रोजनचं वजन 1 असतं हे जे आहे 2 हे 2 घेतलंय म्हणजे इथं काय होईल 4 32 हे काय झालं 1 32 आणि मग ज्यावेळेस आपण हे लिहायचा प्रयत्न करतो मग कशाही पद्धतीने तुम्ही लिहा तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे कारण हे लिहिल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही म्हणजे काय होतं हे जे आहे कंपाऊंड बी किंवा एलिमेंट बी दॅट कंबाइन्स टू द एलिमेंट ए म्हणजे द मासेस ऑफ कंपाऊंड बी दॅट कंबाइन्स टू द masses of element A are in the simple ratio of whole number. Simple ratio म्हणजे काय हे सेम आहे हा B चं वजन हे A बरोबर ज्यावेळेस कंबाईन होतो त्यावेळेस B चं वजन हे 16:32 म्हणजे 1:2 सिंपल प्रपोर्शन मध्ये असतं सिंपल प्रपोर्शन ए सेम है 4 ए the masses of element B that combines with the masses of element A are in the ratio of simple whole number is called as log multiple proportion नीट लक्षात ठेवा थोडा मोठा आहे त्याच्यापेक्षा थोडासा मोठा येतो it can be stated as when element A and B combines together to form one or more compound. The masses of हे जे आहे कुठलाही the masses of element B that combines with the element A. The masses of element B that combines with the masses of element A are in the ratio of काय असेल simple whole number is called as law of multiple proportion. पटीत असतं पटीत मल्टिपल म्हणजे असं होणार नाही म्हणजे ह्याला सांगायचं काय एका 16 32 काय असेल 16 नंबर नाही आता 18 प्रोपोर्शन असं होणार नाही असं वजन येणार नाही 16च्या वेळी 18 नाही 17 घ्या 15 घ्या असं होणार नाही ह्याच्या पटीत येईल निम्मा होईल 8 होईल 16 होईल 32 होईल 64 होईल पुढे काय व्हायचं नाही मल्टिपल मध्ये प्रोपोर्शन मध्ये येतं त्याला आपण लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन when elements A and B combine together to form one or more compounds the masses of element B that combines with the masses of element A are in the ratio of a simple whole number is called as law of multiple proportion. राहतील हे 3 लॉ लक्षात आलं लक्षात पहा स्टेटमेंट करावे लागतात विचारलं जातं लॉवरती आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत तर थोडंसं समजून घ्या काय कळतं ते पहा नाही कळालं तर परत विचारा ठीक आहे थांबूया